मध्ये इस्रायलकडून आपण काय शिकू शकतो ह्यात आपण दोन महत्वाचे मुद्दे बघितले होते. आणि ते म्हणजे शिक्षण, त्यांची शिक्षण पद्धती. आपल्याकडे कशा पद्धतीनं आपण इतिहास शिक्षण आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे, आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीनं आपल्या हिंदू धर्माचं जास्त भान ठेवलं पाहिजे या संदर्भात बघितलं होतं. आणि आपल्या भाषा, भारतीय भाषा, त्यांचा वापर या संदर्भातही आपण बघितलेलं होतं. आज मी थोडं इस्रायलच्या निर्मितीमागे जर आपण बघितलं तर तीन मुख्य गोष्टी लक्षात येतात. त्यांचा ज्यू धर्म म्हणजे तीन सूत्र त्यांना एकत्र बांधून ठेवतात एक इस्रायल देश म्हणून. ज्यू धर्म की ज्याचं झायनिस्ट मुवमेंट मधून तो इस्रायलची निर्मिती झालेली आहे. दुसरं म्हणजे हिब्रू भाषा, की आता सुद्धा म्हणजे इस्रायलची जर तुम्हाला जर इस्रायलचं नागरिकत्व घ्यायचं असेल कुणालाही, तर बाय डिफॉल्ट तुम्ही जर जन्माने ज्यू असाल तर तुम्हाला इस्रायलचं नागरिकत्व बाय डिफॉल्ट मिळतं. आणि समजा म्हणजे तुम्ही जर जन्माने ज्यू नसाल, म्हणजे हे जन्माने ज्यू हा जो आहे ते जरा थोडंसं एक्सप्लेन करते, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं. की जसं आपल्याकडे हिंदू लोकांमध्ये आपण म्हणतो कुठलाही एखादी व्यक्ती हिंदू आई वडिलांच्या पोटी जन्मली की ती हिंदूच असते. म्हणजे आपण ती कायम म्हणजे जन्मानेच हिंदू असते. एखादा माणूस हिंदू असतो तर तो जन्मानेच हिंदू असतो. आपण असं म्हणत नाही की त्याला थोडा मोठा झाल्यानंतर त्याला काहीतरी दीक्षा द्यायची मग तो हिंदू होतो वगैरे, असं नसतं. तर ज्यूंचंही तसंच आहे. पण तुम्ही जर ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांचं बघितलं तर थोडं वेगळं आहे. तर ज्यू धर्मामध्ये असं आहे की जर एखाद्याची आई ज्यू असेल आणि वडील जर ज्यू नसतील तरी सुद्धा ती व्यक्ती ही ज्यू असते. त्यामुळे जन्माने ज्यू हे जे आहे हे तिथे आहे. त्याच्यामुळे जर दोघंही आई वडील ज्यू असतील तर तुम्ही ज्यू आहातच. पण जर तुमचे आई ज्यू असेल आणि वडील ज्यू नसतील तरी सुद्धा तुम्ही ज्यू आहात. त्याच्यामुळे तुम्ही जगभरात कुठेही राहत असलात तरी सुद्धा तुम्ही जर सिद्ध करू शकलात की आई ज्यू आहे, तर तुम्हाला इस्रायलचं नागरिकत्व हे सहजपणे मिळू शकतं. म्हणजे तो हक्क आहे तुमचा असं ते समजतात. आणि ज्यांचे वडील ज्यू आहेत आणि आई ज्यू नाहीये, अशांना सुद्धा नागरिकत्व मिळतं. पण म्हणजे त्यांना ज्यू म्हणत नाहीत. अ, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि जे कोणी म्हणून नागरिकत्व स्वीकारतात, त्या सगळ्यांना हिब्रू भाषा ही शिकायलाच लागते. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी एक उलपान पद्धती सुरू केलेली आहे. ज्यावेळेला समजा आपल्याला जर संधी मिळाली हिब्रू भाषेबद्दल बोलण्याची, गप्पा मारण्याची, तर आपण त्या संदर्भात जास्त माहिती घेऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे इस्रायलमध्ये अनिवार्य असलेली लष्करी सेवा. म्हणजे अ, 16 वर्षानंतर, वयाच्या 16 वर्षानंतर इस्रायलमधल्या प्रत्येक मुलाला 3 वर्ष लष्करी सेवा लष्करी सेवा देणं म्हणजे लष्करामध्ये त्यांना रुजू व्हावं लागतं. हे अनिवार्य आहे. आणि मुलींना 2 वर्ष. हे सगळ्यांना अनिवार्य असल्यामुळे त्यांच्याकडे लष्करी प्रशिक्षण हे सुद्धा अनिवार्य आहे. आणि काल मी तुम्हाला जसं सांगितलं तसं अल्ट्रा ऑर्थोडॉक्स लोकं तिथे आहेत. तर अ, अशी गंमत आहे की अल्ट्रा ऑर्थोडॉक्स लोकांना अ, लष्करी सेवा अनिवार्य नाहीये. अ, पण म्हणजे आणि रिलिजियस लोकांना सुद्धा म्हणजे ज्यांना लष्करी सेवेमध्ये जायचं नाहीये, अशांना त्यांनी कंपल्सरी म्हणजे अनिवार्य असं हे ठेवलंय, की तुम्ही 2 वर्ष किंवा 3 वर्ष सामाजिक कामातनं योगदान द्या. असं त्यांचं हे आहे. पण तुमचं ते जे योगदान आहे ते दिसलं पाहिजे आणि ऑन रेकॉर्ड असलं पाहिजे ते. आणि जर तुम्ही ते करण्यासाठी नाही म्हणालात, तर तुम्हाला इतर पुढच्या ज्या काही
सरकारकडनं ज्या फॅसिलिटीज मिळतात, तर त्या मिळणार नाहीत. असं म्हणजे त्या तुम्हाला पूर्णपणे थांबवल्या जातील. त्यामुळे ते तुम्ही त्यापासनं स्वतःला टाळू शकत नाही. तुम्ही ते टाळू शकत नाही. पण याचा एक फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये असा आहे, की त्यांना आपल्या देशाचं संरक्षण करणं आणि आपली जी लष्करातली लोकं आहेत, त्यांचं आदर करणं, ह्या सगळ्याचा त्यांना म्हणजे आत्मसात झालेलं असतं त्यांच्या. दुसरं असं की फिजिकल फिटनेस कारण लष्करामध्ये तुम्हाला जेव्हा सेवा द्यायची असते, तर त्याच्या आधी 5-6 महिने ते म्हणजे जेव्हा तुम्ही रुजू होता कुठल्याही सेवेमध्ये, तर त्याच्या आधी तुम्हाला 5-6 महिने ते प्रशिक्षण देतात आणि त्यामुळे फिजिकल फिटनेस, शारीरिक क्षमता जी आहे त्यांची, म्हणजे मला हे खूप जाणवलंय इस्रायलमध्ये जेव्हा होते तेव्हा, की अ, अगदी वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा मी शारीरिक अ, अ, म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकदम सशक्त असलेली लोकं बघितलेली आहेत. 65 त्यांच्याकडे जे निवृत्तीचं वय आहे, पुरुषांसाठी 68 आहे आणि स्त्रियांसाठी 63 आहे. तर अगदी वयाच्या 70तले सुद्धा म्हणजे त्यांचं वय 70चं वाटणारच नाही. अशा ह्याच्यातली लोकं मी बघितलेली आहेत. त्यामुळे लष्करी सेवा अनिवार्य असण्याचे फायदे पण आहेत. आणि त्यांना म्हणजे ही एक दुसरी गोष्ट मी तिथे बघितली, की म्हणजे आपण जेव्हा म्हणजे भारतासारख्या देशातनं जातो, तेव्हा इस्रायलमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, की तुम्हाला सगळीकडे तिथे अ, सशस्त्र असे आर्मीचा पोशाख, लष्करी पोशाख घातलेले अ, स सैनिक फिरत असताना दिसतात. आपल्याला असं बघण्याची सवय नसते. म्हणजे आपल्याकडे खूप म्हणजे साधारणतः 80च्या दशकामध्ये आपल्याकडे अ, इव्हन मेटल डिटेक्टर्स वगैरे पण नव्हते. पण ज्यावेळेला अ, अ, बॉम्बस्फोट वगैरे व्हायला सुरुवात झाली, लष्करी सॉरी अतिरेकी व्हायला हल्ले व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेला मग आपल्याकडे सगळीकडे मेटल डिटेक्टर्स आणि या सगळ्या गोष्टी आल्या आणि आता आपल्याला त्याची सवय झालेली आहे, की पण म्हणजे एअरपोर्ट्समध्ये वगैरे अजूनही आपल्याकडे आपण कुठेही विद्यापीठात जातो किंवा कुठल्याही विद्यापीठातल्या बिल्डिंगमध्ये जातो तेव्हा आपल्याकडे मेटल डिटेक्टर्स वगैरे नसतात. पण तुम्ही जर बघितलत, इस्रायलमध्ये जर बघितलत तर कुठेही तुम्ही जा, कुठल्याही दरवाजानं तुम्ही म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या दरवाजात तुम्ही आत जात आहात, तर तिथे तुम्हाला मेटल डिटेक्टर तर असतोच. पण तिथे जो लष्कराचा माणूस उभा असतो, त्याच्याकडे गन असते किंवा मशीन गन असते आणि हे तुम्हाला म्हणजे मशीन गनधारी लष्करी व्यक्ती तिथे असलेली तुम्हाला हे अतिशय खूप कॉमन चित्र आहे ते तिथलं आणि नंतर तुम्हाला सवय होत जाते. आधी आपल्याला ते पाहून जरा विचित्र वाटतं की इतकं काय हे आहे. पण त्या सगळ्याला कारणं पण आहेत, की अ, तिथे कायम म्हणजे इस्रायलची निर्मिती झाल्यापासून तिथे त्यांना सतत संघर्षच करावा लागलेला आहे. शेजारील अरब राष्ट्रांनी त्यांच्यावर सतत आक्रमणं केलेली आहेत आणि अगदी म्हणजे इस्रायलमध्ये सुद्धा संघर्ष असतो कारण अ, त्यांच्याकडे ऑक्युपाईड टेरिटरी म्हणून म्हणजे वेस्ट बँक म्हणून जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन आणि पॅलेस्टाईन ची जी लोकं आहेत, अरब लोकं आहेत, तर त्यांना ते सेपरेटिस्ट आहेत आणि त्यांना मदत करणारे बाहेरचे जे अरब राष्ट्रातल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, तर हमास म्हणा किंवा तर अशा संघटना त्यांना सतत सहाय्य करत असतात आणि त्याच्यामुळे इस्रायलमध्ये आपल्याला सतत ऐकायला बातम्या येत असतात, की इथे बॉम्बस्फोट झाला, तिकडे हे झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे लष्कराचं एवढं महत्त्व आहे. तर मला असं वाटतं आपल्याला थोडा या दृष्टिकोनातनंही विचार करण्याची गरज आहे, की आपली जी तरुण पिढी आहे, तर आपल्या देशातले किती जणांना आपल्या लष्कराबद्दल किंवा आर्म्ड फोर्सेस बद्दल आदर आहे आणि अभिमानानं छाती फुलून येते. म्हणजे आपल्याकडे जे म्हणजे हे मी नवीन सांगत नाहीये. आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे, की आपण जेव्हा रेल्वेमधनं प्रवास करत असतो, तेव्हा कुठेतरी
कोपऱ्यात आपले सैनिक बसलेले असतात. पण इस्रायलमध्ये मी ते बघितलेलं नाहीये. इस्रायलमध्ये कायम जर एखादा तुम्हाला गणवेशधारी जर सैनिक दिसला आणि मी दिसतोच म्हणजे तो आणि तर सगळेजण त्यांची उभं राहून त्यांना अभिवादन करत असतात. त्यांना आदर देत असतात, जरी ते वयाने लहान असले तरी सुद्धा. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण त्या प्रत्येकाच्या घरामधनं कोणी ना कोणीतरी आणि ती व्यक्ती स्वतः सुद्धा कधी ना कधीतरी आर्मीमध्ये जाऊन आलेली आहे. त्याच्यामुळे तिथे काय परिस्थिती आहे किंवा या मुलांना काय फेस करायला लागतं, हे त्यांना माहिती आहे. त्याची जाणीव आहे पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे त्या त्या सगळ्या जाणीवेतनं अ, हा आदर आणि अशा पद्धतीची वागणूक आणि मानसिकता दिसून येते. तर आपल्याला या संदर्भात काही करता येईल का? कारण आपल्याकडे विद्यार्थी फक्त म्हणजे आपल्याकडचे जी मुलं आहेत ते अ, अ, शिक्षण घेतल्यानंतर मला परदेशामध्ये कसं जाता येईल आणि तिथेच कसं सेटल होता येईल, या पद्धतीचाच विचार करत असतात आणि जे तिकडे जातात त्यांचं पुन्हा परत भारतामध्ये किती योगदान असतं ह्याबद्दलही अ, प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे आपल्याकडच्या ज्या आय-आय-टीज आहेत त्याच्यामध्ये आय-आय-टीमध्ये जर शिक्षण जेव्हा घेतात मुलं, तेव्हा सबसिडाइज्ड ह्याच्यातनं सरकारी ह्याच्यातनं शिक्षण मिळतं. पण असे किती आय-आय-टीयन्स आहेत, की जे परदेशात गेल्यानंतर परत येऊन भारतामध्ये राहून भारताच्या उभारणीमध्ये मदत करत आहेत. त्यामुळे म्हणजे आपण असं म्हणतो, की अ, अमेरिकेतल्या नासा या संस्थेमध्ये 30% भारतीय आहेत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. नाही, बरोबर आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण त्या 30% भारतामध्ये कॉन्ट्रिब्युशन काय आहे? मी हा मुद्दा उपस्थित करण्यामागचं कारण आहे, की अ, कालच आपण बोललो, की अमेरिकेमध्ये 2% ज्यू आहेत. तर अमेरिकेतील ज्यू हे जरी अमेरिकेत राहत असले, ते सगळे फार मोठ्या-मोठ्या म्हणजे पॉवरफुल ह्याच्यामध्ये आहेत. पण त्यांचं जे अ, योगदान इस्रायलमध्ये आहे, ते फार महत्वाचं आहे. ते लोकं खूप मदत करत असतात. त्यांची गुंतवणूक ही कायम इस्रायलमध्ये असते आणि त्याच्यामुळे इस्रायल इतका छोटा देश असला आणि अरब राष्ट्रांनी म्हणजे शत्रू राष्ट्रांनी जरी वेढलेला असला, तरी आज मी तिला 70 वर्षांमध्ये त्यांनी इतकी प्रगती केलेली आहे. त्याच्यामागचं हेच कारण आहे, की त्यांना आर्थिक पाठबळ जे आहे आणि इव्हन तंत्रज्ञानाचं पाठबळ हे अमेरिकेतल्या पॉवरफुल ज्यूजकडनं मिळालेलं आहे. आणि ज्यू लोकांचं हे अतिशय वैशिष्ट्य आहे, की ते कायम आपल्या अ, ज्यू लोकांबद्दल किंवा इस्रायलमध्ये आपण आपण त्यांना कसं मदत करू शकतो, याबद्दलच विचार करत असतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला इंग्लंडकडे अ, एका रसायनाची म्हणजे त्यांना युद्धामध्ये त्यांच्या दारुगोळ्यासाठी एका विशिष्ट रसायनाची गरज होती आणि ते रसायन त्यांना मिळत नव्हतं. तर त्यावेळचे जे अ, जर्मनीमध्ये राहणारे वाईझमन म्हणून जे शास्त्रज्ञ होते, ज्यूइश होते ते. तर त्यांनी अक्षरशः 8 ते 10 दिवसात त्या रसायनाची निर्मिती केली आणि नुसतीच निर्मिती केली नाही, तर त्यांनी ते ब्रिटिशांना विकलं आणि ते कशाच्या जोरावर विकलं, तर त्यांनी सांगितलं असं, की "हे मी तुम्हाला विकतोय, पण ह्याच्या बदल्यात मला तुम्ही काय द्याल?" म्हणजे मला म्हणजे त्यांनी स्वतः वाईझमनसाठी नाही मागितलं. त्यांनी इस्रायलसाठी मागितलं. आम्हाला जो देश निर्माण करायचा आहे ज्यूंचा, तर त्या देशासाठी तुम्ही आम्हाला लष्करी प्रशिक्षण द्या. आम्हाला ज्यू लोकांना म्हणजे आमची ज्यू लोकांची लष्कर तयार करायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुम्ही लष्करी प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. आम्हाला त्यासाठी तुम्ही आम्हाला अ, ते म्हणजे या बदल्यात मी तुमच्याकडे ते मागतोय. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही जर बघितलं तर इस्रायलमध्ये वाईझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीज ही जागतिक दर्जाची अतिशय उत्तम युनिव्हर्सिटी आहे आणि बरेचसे नोबेल लॉरेट्स त्यातनं बाहेर आलेले आहेत. तर ह्या अजून एक सांगायचं म्हणजे की इस्रायलमध्ये अ,
म्हणजे इस्रायलच्या निर्मितीमध्ये ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांना श्रेय दिलेलं दिसतं. म्हणजे इस्रायलमधल्या अ, कुठल्याही संस्था घ्या, एअरपोर्ट्स घ्या किंवा रस्ते घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ज्युइश लोकांची नावं दिसतील आणि त्या सगळ्यांनी इस्रायलच्या निर्मितीमध्ये, झायनिस्ट मूव्हमेंटमध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे श्रेयाची जी विभागणी आहे ती अतिशय योग्य प्रकारे दिली गेलेली आहे. आणि त्या अ, सध्याच्या इस्रायलमधल्या लोकांना त्याच्यामुळे आपल्या लोकांनी काय योगदान दिलेलं आहे आणि या लोकांनी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, याची माहिती आणि आठवण करून दिली जात असते. आपल्याकडचं चित्र उलटं आहे. आपल्याकडे अनेक लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या प्राणांची आणि संपत्तीची आहुती दिली. पण तरी सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या निर्मितीमध्ये फक्त एकाच गांधी-नेहरू घराण्याचा हात आहे आणि बाकी कोणीच नाहीये. म्हणजे बाकी कोणी काहीच केलेलं नाहीये. अशा पद्धतीचं चित्र दिसतं रंगवलेलं आणि ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं होतं, त्यांना मुद्दामून बदनाम करण्याची अ, अ, बदनाम करण्याचं षडयंत्र केलेलं आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं सध्याच्या सरकारने पावलं उचललेलीच आहेत. अ, तर तिसरी एक गोष्ट म्हणजे की अं, तर आपल्याकडे आपण लष्करी सेवा आणि सामाजिक कार्य या संदर्भात काही करू शकतो का? यासाठी विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अं, त्यानंतर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे इस्रायली लोकांचा अलर्टनेस. तर तो आपल्याला कसा घेता येईल म्हणजे असा तो खरं तर हे निर्माण व्हायला पाहिजेल आहे. अ, तर इस्रायल लोकांमध्ये जो अलर्टनेस आहे तो अशामुळे आलेला आहे, की त्यांना सततची जी आक्रमणं सहन करायला लागलेली आहेत आणि शेजारच्या अरब राष्ट्रांकडून म्हणजे इस्रायलच्या निर्मितीनंतर सुद्धा गेल्या 70 वर्षांमध्ये अ, अनेक त्यांनी युद्ध पाहिलेली आहेत आणि तिथे अजून एक गोष्ट मी बघितली ती म्हणजे त्यांच्याकडे जे म्हणजे त्यांच्याकडे जे सण साजरे केले जातात. सण म्हणण्यापेक्षा ते त्याला सण म्हणत नाहीत, त्याला हॉलिडे म्हणतात किंवा म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जो हॉलिडे शब्द आहे ना, आपण त्या ॲक्चुअली तो हॉलिडे नसून तो त्यांचा होली डे असा शब्द आहे, म्हणजे पवित्र दिवस आणि तो पवित्र दिवस म्हणजे का मानतात तर तुम्ही जर त्याच्या इतिहासात गेलात तर त्या दिवशी त्यांनी कुठल्या ना कुठल्यातरी आक्रमकांवर विजय प्राप्त केलेला असतो. अशा पद्धतीचं हे असतं आणि त्याचं त्याची स्मृती जागवण्यासाठी म्हणून तो दिवस पाळतात आणि फक्त फेस्टिव्हल म्हणून जो त्याने म्हणजे फेस्टिव्हल म्हणजे सण म्हणून जो साजरा करतात, तो हे असतो त्यांचा इस्रायलचा स्थापना दिवस. तिथे तेव्हा मात्र अगदी सगळीकडे अ, दारुगोळ्यांची आतषबाजी आणि अ, अ, म्युझिक आणि हे सगळं खूप म्हणजे काय म्हणतो ना आपण, की अतिशय फेस्टिव्ह वातावरण असं असतं. आणखीन एक गोष्ट मी बघितलेली आहे इस्रायलमध्ये ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इस्रायलचा झेंडा दिसेल. अगदी साध्या-साध्या घरांमध्ये सुद्धा तुम्हाला इस्रायलचा झेंडा लावलेला दिसतो. तसं म्हणजे केवळ त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच नाही, तर पूर्ण वर्षभर ते म्हणजे तुम्ही कधीही जा, तुम्हाला सगळीकडे तो इस्रायलचा झेंडा छोटा-मोठा सगळीकडे दिसेल. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपल्याकडे भारतीय तिरंग्याला कितपत अ, आपण असा तिरंगा वापरतो, आपल्या घरांमध्ये कितपत असतो, ही शंकाच आहे. त्यानंतर अजून एक अलर्टनेसच्या संदर्भात मला जे सांगायचं आहे, की अ, मी जेव्हा माझ्या म्हणजे तिथल्या मैत्रिणींशी बोलत होते आणि तिथे किबुत्झ नावाचा एक फार महत्वाचा भाग आहे.
की इस्रायलच्या उभारणीमध्ये किबुत्स या समाजवादी विचारसरणीनुसार चालणाऱ्या व्यवस्थेचा खूप और मोठा एक हात नंबर आहे. खाली पकड़ मारा गया है। हॅलो. तर किबुत्सचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. तर मी असंच किबुत्स पाहायला गेले होते. तर त्या किबुत्समध्ये आम्ही बघितलं की बऱ्याच ठिकाणी असे बंकर्स वगैरे असे काही लपण्यासाठीच्या जागा वगैरे होत्या. तर मी सहज विचारलं मैत्रिणीला, की "हे काय आहे?" तर ती म्हणली, की इस्रायलवर आक्रमण होणं हे चालूच असतं. म्हणजे कायम तिथे हे असतं. त्याच्यामुळे आम्हाला ती सायरन वाजण्याची सवय आहे म्हणे आणि तो सायरन वाजला, की आम्ही सगळेजण सुरक्षित ठिकाणी जातो. म्हणजे अ, कुठे लपण्याच्या ज्या जागा ठरलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी, त्या सगळ्या तर तिथे आम्ही तर खाली अशा जमिनीखाली बंकर्स वगैरे मोठे-मोठे तयार केलेले आहेत. असं आणि अशा जागा ह्या इस्रायलमध्ये सर्व ठिकाणी आहेत. अं, तर तसं त्यांना ते ट्रेनिंगच पहिल्यापासून दिलेलं असतं, की सायरनचा आवाज आला, की तुम्ही ताबडतोब सुरक्षित ठिकाणी म्हणजे बंकर्समध्ये वगैरे जाऊन लपायचं. तर अशा पद्धतीच्या सोयी पण तिथे दिसतात आणि जे त्यांनी अनुभवलेलं आहे किंवा जे अनुभवत आहेत त्यानुसार त्यांचा जो तो अलर्टनेस आहे तो आलेला आहे. मला याच्यामध्ये अजून एक म्हणजे त्या अलर्टनेस संदर्भातच अजून एक अनुभव सांगायचा आहे, की मी जेव्हा हैफामध्ये होते, तेव्हा तिथे खूप मोठी आग लागली होती आणि असं म्हणतात, की त्यावेळेला म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या 2016 मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये ही आग लागलेली होती आणि जनरली सामान्यतः इस्रायलमध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाला सुरुवात होते. पण त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाऊस नाही चालू झाला आणि सगळेजण पावसाची अतिशय आतुरतेने वाट बघत होते आणि इराककडून खूप वारे वाहत होते. म्हणजे वेगाने वारे वाहत होते आणि संपूर्ण इस्रायलमध्ये त्याचा प्रभाव दिसत होता. आणि याचाच फायदा कोणीतरी म्हणजे समाजकंटकांनी घेतला असं एक म्हटलं जात होतं, की तिथले जे अरब आहेत फुटीरतावादी, तर त्यांनी याचा गैरफायदा घेतला. त्याच सुमारास तिथे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की मुसलमानांच्या मशिदींवर भोंगे लावले जातात. तर तिथल्या मशिदींमध्ये सुद्धा अ, भोंगे लावू नयेत, असा काहीतरी कायदा वगैरे आलेला होता त्यावेळेला. म्हणजे त्यांच्या पार्लमेंटमध्ये पास झालेलं होतं आणि त्याचा विरोध करण्याचा म्हणून अरब मुस्लिमांनी ही अशा प्रकारची आग लावली असं म्हणतात. तर हैफाचं जर थोडंसं तुम्हाला त्यासाठी हैफाचं थोडं रचना सांगते. हैफा हे भूमध्य समुद्राच्या किनारी वसलेलं मोठं शहर आहे आणि ते ऐतिहासिक शहर आहे. त्याच्यामध्ये म्हणजे समुद्र किनारा आणि पुढे वरवर असा माउंट कार्मेल म्हणून एक त्यांचा ज्युइश आणि ख्रिश्चन लोकांना अतिशय धार्मिक दृष्टीने महत्वाचा असा डोंगर आहे. खूप मोठा डोंगर आहे. कारण निम्म्याच्या वर हैफा शहर हे त्या डोंगरामध्येच वसलेलं आहे. म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा डोंगरामध्येच राहत होतो. अ, हैफा विद्यापीठ जे आहे ते सुद्धा डोंगराच्या वरती आहे. तर तर पूर्ण अशी म्हणजे ती अशी पूर्ण डोंगरावर असं खूप मोठा डोंगर आहे म्हणजे पर्वत असा आपण पर्वत रांगा असं आपण म्हणू शकतो. पण तो पूर्ण त्याला माउंट कार्मेल असं म्हणतात आणि निम्म्याच्या वर हैफा शहर हे तिथे वसलेलं आहे आणि मॅक्सिमम ज्यू लोकं तिथे राहतात. खाली समुद्र किनाऱ्याच्या जवळ अरब टाउन्स आहे म्हणजे अरब वस्ती आहे. तर कोणीतरी छोटीशी ठिणगी लावलेली होती खाली आणि वाऱ्यामुळे तो सगळं आग पसरत गेली. म्हणजे अक्षरशः 10 ते 15 मिनिटात अ, अर्ध्या तासामध्ये पूर्ण म्हणजे ह्याच्यामध्ये माउंट कार्मेलमध्ये आग
वेगाने पसरत गेली. म्हणजे मी स्वतः त्याला साक्षी आहे ह्या सगळ्या गोष्टीला. तर अक्षरशः 15 ते 20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये एवढा मोठा डोंगर वेढला जातो आगीमुळे आणि एकही जीवितहानी होत नाही. ताबडतोब ॲक्शन्स घेतल्या जातात आणि 3 दिवस लागले ती आग विझवायला पूर्णपणे. आम्हाला सगळ्यांना इव्हॅक्युएट केलेलं होतं ताबडतोब. म्हणजे हे इव्हॅक्युएशनची प्रोसेस त्यानंतर आग विझवण्यासाठी फायर फायटर्सनी अलर्टनेसनी डिसिजन्स घेणं आणि ताबडतोब हे सगळं करणं आणि कारवाई करणं. मोठी-मोठी म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे, की युरोपियन देशांमधनं मोठी-मोठी विमानं आलेली होती. अर्ध्या पाऊण तासाच्या आत आम्हाला युरोपियन देशामधनं विमानं अशी घिरट्या घालताना दिसली आणि त्यांनी कारण माउंट कार्मेलमध्ये पूर्ण जंगल आहे आणि म्हणजे सगळीकडे अतिशय घनदाट जंगल आहे आणि ते जंगल म्हणजे ती पूर्ण झाडांना आग लागलेली होती आणि वाऱ्यामुळे ती वेगाने पसरत होती आणि अ, म्हणजे संपत्तीची तर हानी झाली, पण एकही माणूस दगावला नाही ह्याच्यामध्ये. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला माझ्या अ, सहकाऱ्यांनी मला सांगितलं, की 10 वर्षापूर्वी हायफामध्ये माउंट कार्मेलच्या डोंगरामध्ये आग लागलेली होती आणि त्याच्यामध्ये 40 लोकं मेली होती. तर त्यावेळेला ती जी घटना घडलेली होती, त्या घटनेपासनं अ, सरकार सरकारने खूपच धडे घेतले आणि त्यानुसार अशा पद्धतीची आग लागली, तर आपल्याला पटापटा काय कारवाई करायला लागेल आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायला लागेल, याचं त्यांनी आधीच त्यांच्याकडे सगळा प्लॅन तयार होता आणि त्याच्यामुळेच एवढी मोठी जी हायफामध्ये आग लागलेली होती, ती फार म्हणजे जीवितहानी शून्य होऊन ती आटोक्यात आणली गेली. आणि मुख्य म्हणजे ज्या भागामध्ये ती लागली होती, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तिथे ओल्ड एज होम्स वगैरे पण खूप होती आणि तरी सुद्धा एकही व्यक्ती त्यात मृत्युमुखी पडली नाही. हे फार विशेष आहे. तर अशा पद्धतीची जी अलर्ट सिस्टम जी आहे, हे आपल्याला घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. तर या सगळ्यासाठी आपण काही ना काहीतरी विचार आपला झाला पाहिजे आणि आपल्याकडून जेवढे प्रयत्न होतील अ, तेवढे झाले पाहिजेत असं मला वाटतं. आता मी इथेच थांबते या संदर्भात. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. अपर्णा मॅडम, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी मिलिंद हो, भागवत सुप्रभात. बोलतोय. मिलिंद हां, भागवत बोलतोय. बोला, बोला. माझा प्रश्न असा आहे की ज्यू जमातीबद्दल किंवा ज्यू लोकांबद्दल मला फार सहानुभूती आणि प्रेम आहे. आपल्या हिंदुस्थानाही प्रेम आहे, स्पेशली हिंदू लोकांना फार प्रेम आहे. परंतु मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो की अ, जगामध्ये म्हणजे जर्मनीमध्ये ज्यूंच्या विरोधी वातावरण होतं आणि हं, जागतिक ठिकाणी सर्वत्र ज्यूंच्या विरोधी वातावरण होतं. इवन हं. शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकामध्ये स्कायलॅकची भूमिका जी यांनी केली होती, तो माणूस पण ज्यू आलं दाखवला लक्षात. आहे. आलं तर लक्षात. तुमचा प्रश्न हा, लक्षात आला. हां, मला म्हणजे विचारायचं की त्यांचं काय, त्यांच्या स्वभावामध्ये ज्यू माणसांना करेक्ट. आपण समजून घेण्यासाठी म्हणून ज्यू हां, लोकांमध्ये असं तुमच्या दृष्टीने असा हां, काय गुणविशेष आहे की ज्याच्यामुळे त्यांना एवढा हेटरेट फेस करावा लागला? हां. आता अ, अ, मी गुणविशेष नाही म्हणणार कारण म्हणजे मला पुढे ग्लोरिफाय करायचं नाहीये. आपल्याला जे म्हणजे हॉलोकॉस्टची जी कारणं सांगितली जातात ना, त्यात मुख्य महत्वाचं कारण सांगितलं जातं, की अ, ते म्हणजे नाझी लोकं ही स्वतःला आर्य समजायचे आणि अ, जे ज्यू लोकं होते ती अनार्य होती आणि म्हणून त्यांनी हॉलोकॉस्टच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न केला. तर हे एक कारण आहे. पण मला असं वाटतं, की त्यासाठी ज्यूंचा जो स्वभाव आहे, तो आपल्याला बघण्याचा महत्वाचा आहे, की ज्यूंमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड अग्रेसिव्हनेस आहे.
ते कुठेही जा तुम्ही म्हणजे म्हणजे मी स्वतः सुद्धा हा अग्रेसिव्हनेस त्यांच्या प्रत्येक म्हणजे बोलण्यामधनं आणि ह्याच्यातनं अनुभवलेला आहे. अ, ते साधं बोलताना सुद्धा त्यांच्याकडे ते खूप असे अग्रेसिव्हली बोलत असतात. म्हणजे केवळ आपल्याशीच नाही तर एकमेकांशी सुद्धा ते खूप अग्रेसिव्हली बोलत असतात. तर तो अग्रेसिव्हनेस हा त्यांचा एक खूप मोठा भाग आहे. दुसरा म्हणजे त्यांच्याकडे अजून एक स्वभाव आहे तो की एक त्या हिब्रूमध्ये त्याला हुजबा असं म्हणतात. त्याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादी गोष्ट त्यांना नाही, तुम्ही हे नाही करायचं असं म्हटलात की नाही, मग तुम्ही आम्हाला नाही म्हणताय ना, मग आम्ही तेच करणार. आम्ही ते करून दाखवणार. म्हणजे ती एक प्रवृत्ती आहे, तर तो एक भाग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अ, आता सुरुवातीलाच मी सांगितलं की अ, जन्माने ज्यू असण्याचा अर्थ काय? की तुमची जर आई ज्यू असेल तर तुम्ही ज्यू आहात. तर जेव्हा हे ज्यू लोकं इतरत्र पसरले त्यावेळेला अ, अ, युरोपमध्ये म्हणजे त्यांना कुठेच भूमिपुत्र म्हणून वागणूक मिळाली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, की त्यांच्याकडे व्यापार करणं आणि शिक्षण घेणं याच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि सर्व्हायव्हलसाठी म्हणून त्यांना म्हणजे थोडक्यात ऐशोआरामात राहणं शक्य नव्हतं. तर या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे आपण ॲज अ कम्युनिटी म्हणून एकत्र कसे राहू आणि व्यापारात आपण पुढे कसे जाऊ अ, आणि आपण शिक्षण घेऊन आपण कसे मोठे होऊ अ, आणि आपल्या कम्युनिटीला परत कसं देऊ हे सगळं. ह्या सगळ्याचाच विचार होता. आणि त्यातनं असं झालं होतं युरोपमध्ये, की तिथली जी ख्रिश्चन लोकं होती म्हणजे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की ख्रिश्चन धर्माचा संस्थापक नाहीये तो ॲक्चुअली. म्हणजे ज्याच्या नावाने ख्रिस्ती धर्म सुरू झाला, येशू ख्रिस्त, हा जन्माने सुद्धा ज्यू होता आणि मरताना सुद्धा ज्यूच होता. फक्त तो मरताना रिफॉर्म ज्यू होता एवढंच. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर 30 वर्षांनी ख्रिस्ती धर्माची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त हा ख्रिश्चन नव्हता. तर सगळ्यांचं म्हणजे ख्रिस्ती लोकांचं असं मत होतं, की ज्यू लोकांमुळेच येशू ख्रिस्ताला मरण पत्करावं लागलं. त्याला सुळावर नाही, क्रॉसवर चढवलं गेलं, क्रुसिफाय केलं गेलं आणि तो एक राग त्यांच्या मनामध्ये होता. दुसरं असं त्याच्यामुळे ते कायम ज्यूंना अ, अ, म्हणजे ज्यूंकडे अ, द्वेषभावनेने बघायचे. अजून एक गोष्ट अशी होती, की अ, अ, तिथल्या ज्या म्हणजे आपली ज्यू कम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून म्हणजे ज्यू स्त्रिया ज्या होत्या, त्या म्हणजे मुली म्हणा किंवा तरुण स्त्रिया या इतर म्हणजे ख्रिश्चन तिथले जे होते त्यांना त्या त्या तरुण मुलांना आपल्याकडे आकर्षित करायच्या आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडनं संतती निर्माण करायच्या आणि ज्यू धर्माच्या नियमानुसार जर आई ज्यू असेल तर ते मूल ज्यू आहे असं. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी ज्यू धर्माची म्हणजे ज्यू कम्युनिटीची वाढ करायला सुरुवात केलेली होती. हा एक राग त्यांच्या मनामध्ये होता. तिसरी गोष्ट अशी की अ, ज्यू कम्युनिटीमधली मुलं ही सगळं त्यांचं लक्ष हे आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश कसं करता येईल, त्यांच्या घरांमध्ये खूप असं संस्कारी वातावरण असायचं आणि घरगुती वातावरण असायचं. त्याच्या उलट इतर कम्युनिटीजमध्ये असायचं आणि त्याचा परिणाम असा दिसायचा, की ज्यू मुलं ही वेल एस्टॅब्लिश्ड असायची आणि त्यांचं हे दिसायचं. तर हे लोकांच्या मनामध्ये खूप खटकायचं. चौथा मुद्दा असा होता, की झायनिस्ट मूव्हमेंटचा भाग म्हणून प्रत्येक वेळेला ज जगभरामध्ये म्हणजे विशेषतः युरोप, अमेरिका या देशांमध्ये जे ज्यू कम्युनिटी होती, तर तिथे जो काही आपल्याला व्यापारातनं किंवा कशातनं जे काय पैसा मिळेल, त्यातला काही भाग किंवा काही वस्तू म्हणा हिस्सा. किंवा हे सगळं इस्रायलकडे पाठवून म्हणजे इस्रायल म्हणजे त्यावेळेला इस्रायल नव्हतं, त्यावेळेला पॅलेस्टाईन होतं. तर ते सगळं म्हणजे तिथे तेव्हा सुद्धा काही ज्यू लोकं होती. तर त्या निर्मितीसाठी म्हणा किंवा त्यासाठी म्हणून ते
पाठवून द्यायचे आणि ज्यू लोकांकडे हा कायम पहिल्यापासूनचा हा भाग आहे आणि आता सुद्धा तो दिसतो, की ते कुठेही असले तरी सुद्धा त्यांची लॉयल्टी जी आहे ती कायम इस्रायलला आहे, मातृभूमीसाठी आहे आणि हाच भाग खटकत होता आणि म्हणजे अशी विविध कारणं आहेत, की ज्यामुळे ज्यू लोकांना द्वेषाला सामोरं जायला लागलं जगभरामध्ये. आपल्या इथं प्रार्थनेची वेळ नमस्कार. झाली आहे. हा नितीनजी. आपल्याकडे कोणाल अलिंगर यांनी आल्या आणि आपण कडून काय शिकावं याच्याबद्दल उत्कृष्ट 2 दिवस मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण किती मागे आहोत हे आपल्याला कळून चुकतं आणि खरोखरच त्या दृष्टीने आपल्याला काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. छोट्याशा देशाकडून आपण किती गोष्टी शिकू शकतो हे 2 दिवसातल्या त्यांच्या निवेदनावरून आपल्याला समजून आलंय. तर आपण त्या दृष्टीने काही पावलं उचलणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण सहज आत्मसात करू शकतो. पण त्याकडे आपण आणि आपल्या मुलांचंही लक्ष देत नाही. मुलांचं लक्ष वेधणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर अपर्णाताईंनी येऊन 2 दिवस छान इस्राईल कडून काय शिकू शकतो या विषयावर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संपूर्ण चेंबूर नगर ई शाखेतर्फे उपस्थित स्वयंसेवक व मातृशक्तीतर्फे मी त्यांचा ऋणी आहे. मला आणि एक परत मला आपण एक नवीन एक सुचवायचं आहे, बोला. की ज्यांना अजून जास्त कारण याच्याबद्दल अजून भरपूर आहे आणि ज्यांना जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी मी 2018 मध्ये मे 2018 ते सप्टेंबर 2000 या अवधीत साप्ताहिक विवेक लेखमाला लिहिलेली होती. तर ती लेखमाला तुम्ही वाचू शकता. वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवाज नाही येत.